नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एका यशस्वी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेतली वैचारिक भूमिका आणि या संदर्भातील लोकशाहीतील आमचं जे मत आहे आणि जो आग्रह आहे, हा आग्रह आपण सर्वांनी प्रभावीरित्या माध्यम म्हणून पोहोचवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो। जी संविधान सत्याग्रह पदयात्रा होती ही भारताचे नागरिक म्हणून यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, ही आयोजनाच्या मागची आणि तद्भुतच काँग्रेसची भूमिका होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना एकंदरीत त्यांच्या पूर्ण 100रीचं मूल्यांकन आणि त्या मूल्यांकनाच्या अनुषंगानं वैचारिक त्यांचा आणि काँग्रेसचा असणारा जो विरोध आहे, तो विरोध सविनय आम्ही निदर्शनास आणून दिला आणि तो निदर्शनास आणून देत असतानाच या एकंदरीत लढ्यातील पक्षीय राजकारणात नसणारे मात्र एक वारसा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते तुषारभाई गांधी यांचा त्यामध्ये संपूर्णतः सहभाग होता। त्यांचं नेतृत्वही त्यामध्ये आम्हाला लाभलं आणि त्यासोबतच शहीद भगतसिंग यांचे वारसदार, यांच्या सख्ख्या बहिणीचा सख्खा मुलगा म्हणजे सख्खा भाचा, तेही या पदयात्रेमध्ये शेवटचे 2 दिवस सहभागी झाले आणि त्यांनी देखील भगतसिंगांचा जो विचार आहे हा संविधानाचाच विचार आहे आणि भगतसिंगांचा विचार हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील होता, हे त्यांनी आवर्जून सांगितलं। आणि सांगत असताना महात्मा गांधींवर जे प्रामुख्याने 2 आरोप होतात, एक महात्मा गांधींमुळे देशाची फाळणी झाली, 55 कोटी रुपये दिले गेले, या संदर्भामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचं, एक खोटं सतत सांगण्याचं जे गोबल्स नीतीचं काम आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालं। आणि दुसरं असत्य जे आहे ते भगतसिंगांना फाशी होत असताना गांधी स्तब्ध राहिले, भूमिका घेतली नाही, मदत केली नाही। या दुसरा जो असत्य पसरवलं त्या अनुषंगाने देखील भगतसिंगांच्या भाच्याने त्या संदर्भात गांधींचं भगतसिंगला वाचवत असतानाचं योगदान नवे तर फाशीच्या दिवशी त्यांच्या आईवडिलांच्या सोबत, त्यांच्या पालकांसोबत, घरच्यांच्या सोबत भेटण्याची वेळ द्यावी, भेटीसाठी द्यावं असं जेलरला लिहिलेलं पत्र, हा सर्व लेखाजोखाही त्या ठिकाणी त्यांनी मांडला। याची सविस्तर मांडणी आपल्यापर्यंत यापूर्वीच दिलेली आहे। आपणही देखील त्याला अत्यंत योग्य संयुक्तिकरित्या आमचं जे मत होतं ते आपणही पुढे घेऊन गेलात, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहेत। मात्र ही यशस्वी झाली, त्या यशाचं जे कारण आहे ते कारण भारताला शाहू फुले आंबेडकर आणि लोकशाहीच्या मूल्यांनी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, हा जनाधार आमचा वाढतोय, हा त्यामागचा एक संकेत होता। तर एवढंच नव्हे तर ह्या यशानंतर आता थांबवणं हेही शक्य नाही, कारण लोकशाही अडचणीत आलेली आहे। त्यामुळे पुढचे 1 वर्षापर्यंत 100 वर्ष साजरं राष्ट्रीय स्वयंसेवक करतंय का नाही करतंय हे मला माहीत नाही, मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा, ही आमची जी मागणी आहे। आणि या मागणीसोबतच संघ आपण विसर्जित करावा, संविधान आपण स्वीकारावं, कारण संविधान स्वीकारलेलं नाही याचा अर्थ काय तर त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी केलेली नाही। आपल्या भारतामध्ये जन्म झाला तर जन्म झाल्या जन्माची आपण नोंदणी करतो, मृत्यू झाला आपण मृत्यूची नोंदणी करतो, आपल्याजवळ पॅन कार्ड आहे, आपल्याजवळ आधार कार्ड आहे, आपण जी गाड्या चालवतो त्याची गाड्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याजवळ आहे, प्रत्येक ठिकाणी आपण नोंदणी करतो, आपल्या घराचं पण लीगल डॉक्युमेंट आहे, खरेदी खत करतो तेही नोंदवलं जातं। मात्र स्वयंसेवक संघाने अद्यापर्यंत आपली संघटना नोंदवून घेतलेली नाही।
त्यांनी संविधान स्वीकारावं, त्यांनी संघटना आपली नोंदवून घ्यावी आणि पुढचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांनी संविधानाला स्थान द्यावं आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची त्यांनी होळी करावी आणि महात्मा गांधींच्या व्हेरायटी चौकातील पुतळ्याजवळ येऊन आपण आपली मानवंदना स्वीकारली याचा अर्थ गांधींच्या चरणाजवळ आपण शरण आलेला आहात, हा आपला वैचारिक जो पराभव आहे आपण हा मान्य केला आहे। त्यामुळे आपण याचं विसर्जनाच्या अनुषंगानं आमची भूमिका देखील आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत। या संदर्भातलं जे सुरुवातीचं या पूर्णतलं एक जो महत्त्वपूर्ण जे विधान आहे ते देखील मी या ठिकाणी सत्यशेवटी करतो की जगभरामध्ये महात्मा गांधीची जी ओळख आहे ती भारतातील आध्यात्मिकतेचा एक वारसदार, भारतातील एकूण हिंदू धर्मातील जो सार आहे त्या सारचे प्रतीक, एक दूत म्हणून, एक राष्ट्रदूत म्हणून किंबहुना हिंदू तत्वज्ञानाचे एक दूत म्हणून महात्मा गांधींचा आज जगभरामध्ये त्यांचा लौकिक आहे। आणि महात्मा गांधींचा जगभरात लौकिक असल्यामुळे जगातल्या जवळपास 200 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे बसलेले आहेत। आणि ते पुतळे काय आहेत तर भारताच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे एक प्रणेते आणि भारताच्या आध्यात्मिक एक वारसदार, सत्य अहिंसा या तत्वाला पुढे घेऊन जाणारा एक फार मोठा आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा अर्थात हिंदुस्थानचा एक ॲम्बॅसिडर ही असणारी महात्मा गांधींची ओळख आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षापूर्वी संघाची स्थापना केली, मात्र हिंदुत्वाचे ॲम्बॅसिडर दूत ते अजून बनू शकलेले नाहीत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख जगभरामध्ये फासिस्ट प्रवृत्तीचा एक संघटन ही त्यांची ओळख आहे, एक रायटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे। हिंसाचार करणारे, खोटं बोलणारे, पोलरायझेशन करणारे, ध्रुवीकरण करणारी अशी एक जमात म्हणून स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं। त्यामुळे हिंदू संघटना ही पण ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली नाही, कारण हिंदू धर्म हा सत्याची पाठराखण करतो, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी असत्य लोकांपुढे घेऊन जातो। म्हणून जगभरामध्ये संघाला हिंदूंचं संघटन समजलं जात नाही, हिंदूंना बदनाम केलेलं संघटन म्हणून हा कुठेतरी हिंदू धर्माचाही अपमान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे। हे देखील सविनय त्यांच्या निदर्शनास या ठिकाणी आणून देत असताना याही पार्श्वभूमीवर संघ विसर्जित व्हावा आणि गांधींचं तत्त्वज्ञान हे हिंदुस्थानातलं तत्त्वज्ञान म्हणून अधोरेखित झालेलं असल्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये नथुराम गोडसेची पाठराखण न करता, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण न करता, त्यांच्या खुनातील इतर आरोपींचं उदात्तीकरण न करता आपण गांधींचा अनुयायी व्हावं हे देखील सविनय त्यांना या ठिकाणी सांगणं आहे। आणि त्यांना हे कुठेतरी आत मान्य आहे, म्हणून त्यांच्या 100 वर्ष झाल्यानंतरच्या उद्बोधनामध्ये कुठेही त्यांनी आक्रस्ताळी भूमिकाही घेतलेली नाही। त्यांनी नरोबा कुंजरवा घेतलेली आहे, मुँह में राम और बगल में नथुराम हे त्यांचं कॅरेक्टर जरूर राहिलेलं आहे, मात्र त्यांना ही भूमिका कुठेतरी मान्य आहे। आणि ती मान्य असल्याचा दुसरा पुरावा काय तर त्यांनी 100 पूर्ण झाल्यावर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याच्या पुढे उभं राहून मानवंदना स्वीकारायला पाहिजे होती, मात्र ती स्वीकारली कुठे तर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ। यातून हे सत्य त्यांच्यापर्यंतही पोचलं आहे ही आशा या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो। आणि या एका ऐतिहासिक ज्याची चर्चा ही महाराष्ट्रात, नागपूर विभागात, भारतात झाली नाही तर या संपूर्ण यात्रेची आणि या एकंदरीत भूमिकेच्या अनुषंगानं जगभरामध्ये याची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आपल्या योगदानाबद्दल पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। आजच्या या पत्रकार परिषदेचा हा एक महत्त्वपूर्ण आपल्याशी संवादाचा एक प्रयत्न होता आणि यासोबतच आमच्या खासदार धानोरकर ताई आलेल्या आहेत आणि आज चंद्रपूरच्या वरोरा या ठिकाणील काही भाजपचे जे त्यातले नगराध्यक्षाचे उमेदवार होते, तिथले गटनेते भाजपचे होते, तिथले उमेदवारी म्हणून ज्यांनी भरपूर मतं जी आहे ती ही घेतली होती, अशा काही प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे। आपल्याशी झालेल्या संवादानंतर त्या प्रवेशाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल। सावरकरांच्या विषयावरून महाविकास आघाडीमध्ये तुमचे मतभेद आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे सावरकरांना
बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत कशी मग मांडणी होणार? नाही, ही जी आम्ही भूमिका घेऊन चाललो आहे ही आमची वैचारिक भूमिका आहे आणि ही भूमिका काही नव्याने नाही. आम्ही सोयीनुसार भूमिका बदलत नाही. सोयीनुसार काही मित्र बनवणं मित्र बदलणं हा पण काँग्रेस म्हणून आम्ही केलेला नाही आणि भारताचे नागरिक या नात्यानं देखील आमचा या सर्व एकंदरीत मोहिमेमध्ये आमचा सहभाग आहे. आम्ही जो विरोध केला हा वैचारिक स्वरूपाचा केला आहे, हा संविधानिक स्वरूपाचा केला आहे आणि तथ्यांवर कुठल्याही राजकीय स्टंटच्या अनुषंगाने नव्हे तर तथ्यांवर आम्ही ही मांडणी करत पुढे पुढे ही आलेलो आहोत आणि एकंदरीत या सर्व मिळता प्रतिसाद बघता आमची भूमिका जी आहे याच्यामध्ये लॉजिक आहे, याच्यामध्ये सत्य आहे, तथ्य आहे आणि ते तथ्य घेऊन पुढे जात असताना येणाऱ्या काळात सर्वांनी ज्या भूमिकेशी सहमत व्हावं, ज्यांच्याशी आमचं फार मोठे मतांची भिन्नता आहे अशा स्वयंसेवक संघालाही आम्ही अनुरोध करतो आहोत. ही एकंदरीत यामध्ये असणारी आमची सहृदय भूमिका आहे. 100 रुपयाचा कॉईन झाला प्रकाशित झाला 4 दिवसापूर्वी. 100 रुपयाच्या कॉईनवर भारत मातेचं चित्र आहे आणि भीम ॲप यापूर्वी आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक भीम ॲप आलेला आहे. महात्मा गांधींचं चित्र ऑलरेडी सगळ्या याच्यावरती आहे. 100 रुपयाचं नाणं जे जाहीर झालं आहे त्याच्याकडे काँग्रेस नाण्यांवर आपण काय छापलं, नाण्यात तिरंगा झेंडा हातात होता नव्हता, हे सर्व प्रश्न जे आहेत याचं जरूर चिंतन झालं पाहिजे. पण गांधींचा तुम्ही फोटो कुठून हटवत असाल, गांधींचं नाव कुठं तुम्ही घेत नसाल, मात्र 100ची ध्वजसंचलन करताना गांधीजवळ तुम्हाला जर शरण यावं लागतं तर हा जो मुद्दा आहे हा जास्ती महत्त्वाचा आहे. त्यामुळे गांधी कॉईनवर नाही की आहे यापेक्षा तुम्हाला गांधींजवळ वारंवार का यावं लागतं, नरेंद्र मोदी विदेशात गेल्यानंतर गांधींच्याच पुतळ्याजवळ जाऊन त्यांना नतमस्तक का व्हावं लागतं, हा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर आपण चर्चा घडून आणूया ही माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. वर्षभर राज्यामध्ये संविधान सत्याग्रहासारख्या यात्रा काढल्या जाईल, त्याचं स्वरूप काय असेल आणि राहुल गांधींना पण आमंत्रित करण्याचा एखाद्या यात्रेमध्ये तुमचा प्रयत्न राहील का? यात सर्वांनी सहभागी व्हावं ही आमची असणारी भूमिकाच आहे आणि राहुल गांधींची भारत जोडो जी पदयात्रा होती ती पदयात्रेचा काही आशय जो तो याशीच मिळता जुळता होता. राहुल गांधी आमचे नेते आहेत. याही पदयात्रेच्या अनुषंगाने त्यांच्या शुभेच्छा होत्या. या पदयात्रेच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद हा साधला गेला होता आणि आमची या पदयात्रेचं जे स्वरूप या नागपूर ते म्हणजे संविधान चौकापासून दीक्षाभूमी ते बापू कुटी हे जे राहिलं त्याच अनुषंगाने आमचं राहील. कुठेही आम्ही आक्रस्ताळी भूमिका घेणार नाही, कुठेही खोटं बोलणार नाही आणि जे आमच्याजवळ स्वातंत्र्य संग्रामातून जो वारसा आला आहे नवे तर भारतीय अध्यात्मातून जे आमचं आकलन आहे तीच भूमिका घेऊन आम्ही नम्रतेने हे आवेदन आणि निवेदन घेऊन फिरणार आहोत. त्यांच्यासोबत बंद दरवाजावर चर्चा करा का खुल्या दरवाजात करा, जिथे करायची तिथे करा, मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये पॅकेज हे घोषित करा. खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं 5 लाख जे आहेत ते जाहीर करा आणि कर्जमाफीची घोषणा करा म्हणजे मिळवली. कारण दिल्लीलाही जेव्हा गेले तर हात हलवत गेले, देवेंद्र फडणवीस हात हलवत आले, तिथे जाऊन सुरजागडची चर्चा केली. म्हणजे सुरजागडला आयन सिटी बनवण्याकरता तुम्ही पंतप्रधानांना जाऊन भेटता, मात्र शेतकऱ्यांच्या अनुषंगानं आपण कोणतंही पॅकेज आणण्यामध्ये यशस्वी होत नाही किंवा हात हलवत येतात. लाडक्या बहिणीचे पैसे आपले थकलेले आहेत, लाडक्या बहिणींच्या नावावर भावांनी पैसे घेऊन गेलेले आहेत. एवढा जो वेंधळट जो कारभार चालला आहे या कारभाराकडे त्यांचं असणारं दुर्लक्ष अक्षम्य स्वरूपाचं आहे. त्यामुळे दिल्लीत जाता काय, येता काय आणि केंद्रीय मंत्र्यांना गृहमंत्र्यांना बोलवता काय हे आम्ही सगळं बघत आलो. शेवटी महाराष्ट्राचे जे सुपर होम मिनिस्टर आहे, सुपर चीफ मिनिस्टर जे आहेत तेच अमित शहा आहेत. महाराष्ट्राचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवत नाहीत. कोण मंत्रिमंडळात येणार, कोण घेणार, कोणता पक्ष फोडायचं, कोणाला कोणतं मंत्रिमंडळ द्यायचं हे सर्व निर्णय अमित शहाच घेत आहेत. त्यामुळे त्या अर्थानं एक खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री आणि एक दुसरे त्यांच्या हातात अधिकार असणारे दुसरे सुपर मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून पहिले शेतकऱ्यांचं काय ते बघावं. भस्म हा शब्द माझ्या तोंडात आपल्याला का घालायचा आहे मला माहीत नाही, पण माझा भस्म हा शब्द नाही किंवा तो आमची ती
परंपरा आहे हा भस्म वगैरे जे आहे हे सगळं जे आहे खोटं नाटं बोलणं आणि बुद्धिभेद करणं संघाचं काम आहे. आम्ही विसर्जित करा ही आमची असणारी भूमिका आहे आणि विसर्जनाची कारण मीमांसा देखील आहे आणि ती विसर्जन करत असताना आपण संविधान स्वीकारा हा त्यांच्या मागचा आमचा अनुरोध आहे. हा अनुरोध जो आहे तोची कृपया आपण नोंद घ्या. संविधान युवक काँग्रेसच्या जे आमचे काँग्रेस पक्षाचं एक संघटन आहे त्यांना बापू कुटे या ठिकाणी आम्ही संविधान दिलं आणि ते संविधान सप्रेम स्वरूपामध्ये आमच्या विनंतीसह हे संघ मुख्यालयामध्ये नेऊन देण्याच्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न केला. पोलिसला वास्तविक पाहता पुढे करून अरेस्ट करण्याची काही गरज नव्हती. पोलिसांचा ससेमिरा 2 दिवसाच्या आधीपासूनच युवक काँग्रेसवर लावण्याची काही गरज नव्हती कारण ते तिथे काही त्यांना काळा कपडा निषेधाचा देत नव्हते किंवा काही दुसरं गलिच्छ साहित्य हे त्यांच्यापर्यंत पोचवत नव्हते किंवा देश बुडवं धर्म बुडवं असं कोणतंही मंत्रतंत्रांनी युक्त असं काही पुस्तके त्यांना देत नव्हते. ते अत्यंत पवित्र संविधान देत असताना जर पोलीस अडवतात तर ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी संघांच्या सरसंघचालकांचं त्या दिवशी व्यस्तता असेल त्यांनी यायला पाहिजे होतं. व्यस्तता असेल तर कोणाला पाठवायला पाहिजे होतं. त्यांनी संविधान स्वीकारायला पाहिजे होतं. पण अलीकडेपर्यंत ते भारताचा तिरंगाही स्वीकारत नव्हते. तिरंगा कुठेतरी अपशकुनी अशी मांडणी करणारे लोक होते. त्यांनी तिरंगाही स्वतःच्या संघावर फडकून घेतला नाही. त्यांनी संविधान न स्वीकारता आमच्या युवक काँग्रेसला वापस पाठवणं ही म्हणजेच त्यांची भूमिका ही संविधान विरोधी आहे आणि प्रतिगामी आहे हे त्यांनी पुन्हा एक वार या निमित्ताने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि आम्ही सत्य बोलत आहोत. खोटं बोलणाऱ्याला आक्रमकता आणावं लागते, उसना अवसान आणावं लागतं. त्यामुळे आम्ही सत्याग्रहाच्या माध्यमातून जात आहोत आणि सत्याग्रहातली जी आक्रमकता असते ही सत्याच्या अनुषंगानं काम करणाऱ्या माणसाच्या सोबत आपला भारत सातत्यानं राहिला आहे. हा इतिहास आहे. त्यातले आता हे पायीक होण्याचा कुठेतरी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र आम्ही पुन्हा संविधान दिनाच्या अनुषंगानं पुन्हा आम्ही जाऊ. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दृष्टांनिमित्त जाऊ. महात्मा गांधींची पुण्यतिथी 30 जानेवारीला आम्ही पुन्हा जाऊ आणि वर्षभर सातत्याने आम्ही संविधान स्वीकारा या विनंतीच्या अनुषंगानं संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये आम्ही जाणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकत्र मिळणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळता वाढत आहे. पुढे आणि स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. 2 भाऊ आहेत ते भेटतात आहेत एकत्र येतात. ते अंतर्गत त्यांच्या पक्ष आहे आणि आम्ही भारत जोडेवाले आहोत. आम्ही तोडोवाले नाही. त्यामुळे निवडणुका एकदा लागू द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला आमची पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट करू. मात्र तुर्तास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युतीचे आघाडीचे सर्व अधिकार आम्ही जिल्हा स्तरावर आणि ब्लॉक स्तरावर दिलेले आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण देखील झालेली आहे. तुमचं समर्थन असेल का? स्थानिक संघटनेला स्थानिक आमचे जे युनिट आहे जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी या स्तरावर आम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षाचे आम्ही निरीक्षकही पाठवलेले आहे. त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचं समर्थन राहील. बंडखोरी करणारे जे उमेदवार आहेत त्यांना काय निवडणुकीत उमेदवार म्हणून तुम्ही हे देणार आहेत का? कारण की खूप वेळा बघितलं की जे बंडखोरी करतात त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देते आणि ही खंत काँग्रेसच्या कित्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची प्रस्ताव किंवा तक्रारी प्राप्त झालेली नाही. सहकार क्षेत्र जो आहे तो आतापर्यंत काँग्रेसच्या कब्जात होता. मात्र आता नव्याने जे आहे ते अमित शहानी सुरुवात केली असं काँग्रेसचं वक्तव्य आहे. ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. कसं बघताय? सुरुवातीपासून याच्या निर्माणमध्ये सहकार क्षेत्राच्या निर्माणामध्ये काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे आणि सहकार जो आहे हा लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी देश चालवावा आहे. संविधानाच्या मूल्याचा आधार एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत हा आध्यात्मिक संदर्भ घेऊन भारतामध्ये संपूर्ण सहकार चळवळ वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण जो प्रश्न विचारला त्यातला जो शब्द होता कॅप्चर, आणि आता भाजपला हे संपूर्ण सहकार क्षेत्र कॅप्चर कसं करता येईल, हायजॅक कसं करता येईल यासाठी एक नवीन मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी एक मंत्री नेमला आणि जे कॅप्चर स्पेशालिस्ट आहेत हायजॅक स्पेशालिस्ट जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्रीच त्यांनी मंत्री केले. त्यामुळे आम्ही कॅप्चरिंगवर आमचा विश्वास नाही तर क्रिएशनवर आणि कॉर्पोरेशनवर आमचा विश्वास आहे. त्या सूत्रानेच आम्ही पुढे जाऊ.
नाही, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं काहीच नाही. ते जे असे पार्ट आहेत बुद्धिभेद करण्याचं, तो जो धंदा आहे तो कोणाचा आहे, सर्वश्रुत आहे. आणि आपण टक्कर देण्याचा प्रयत्न केला असं नाही. तर महाराष्ट्रामध्ये सपशेल भाजपचा आम्ही पराभव केला, हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि संघ जे आहे हा संविधान स्वीकारत नाही आणि संघाला बंच ऑफ थॉटनुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे, हा मूलभूत स्वरूपाचा हा आरोप नाही तर हे सत्य आहे. आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे. आता त्यांनी जे आहे की आम्हाला संविधान मान्य आहे असं म्हणत असताना पहिले आपली नोंदणी करावी, आपला उद्देश काय, आपलं ध्येय काय ते सांगावे, आपले एकंदरीत मेंबर कोण आहे ते सांगावे, संविधानावर विश्वास आहे का नाही ते सांगावे, इतके दिवस झेंडा का लावत नव्हता ते सांगावे. अद्यापर्यंत संघाचा सरसंघचालक आदिवासी, दलित, ओबीसी आणि महिला या प्रवर्गातून का झाली नाही हे सांगावे. म्हणजे त्यातल्या त्यांचा अजेंडा काय हे आपसूक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. नारा 400 पार करेंगे तो संविधान बदलेंगे, एक वेळेचा नारा होता. मराठवाड्याची पूरस्थिती निर्माण झाली, त्याच्यातला अंतिम निर्णय केंद्र सरकारकडे दिला नाही राज्य सरकारने. या संदर्भात अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये यांना काही करायचं नाही. याचं कारण असं की हा अतिवृष्टी जी आहे ती सप्टेंबरमध्येच झाली असं नाही, ती ऑगस्टमध्ये झाली, ती जुलैमध्ये झाली, ती जूनमध्ये झाली. एवढंच नाही तर एप्रिल मेमध्ये देखील फळबागांचं गारपिटीच्या माध्यमातून मोठं नुकसान झालं, पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्राला मदत आणण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने काहीही केलेलं नाही. आणि आताही एवढा दिवस पावसाला होऊ नये, केंद्रात जाणं, मदत आणणं या सर्व गोष्टी करण्याकरता राज्य सरकार हे सतर्क नसल्याचं दिसून येतं. एवढंच नाही तर विरोधी पक्षात असताना जे दावे देवेंद्र फडणवीस करत होते ते सत्तेत गेल्यानंतर अगदी त्यांनी घुमजाव केला आहे. हा त्यांचा केलेला घुमजाव जो आहे हा अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे. आताही कशात अडकून ठेवलं तर पंचनामे करा. अरे हाताच्या कंगणाला आरसा कशाला? एवढं मोठं नुकसान झालं आहे, तुमची काय असेल नसेल ती घोषणा करून टाका. बिहारला निवडणुका आहेत तर बिहारला लाडक्या बहिणीला 10,000 देण्याचं ठरवलं आहे. आणि आता महाराष्ट्रातल्या निवडणुका संपून गेल्या तर आता तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतायत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. हे पण एवढे दौरे झाले यांचे, मंत्र्यांचे दौरे झाले, पुन्हा पूर परिस्थिती बघितली, कसं बघत आहे काँग्रेस कसं बघतंय हा विषय आपल्या ठिकाणचा आहे. मात्र जनतेने या प्रश्न कसं बघितलं पाहिजे. मला पान फुलवा ते बांधावर जेव्हा गेले तेव्हा शेतकरी कमी पोलीस जास्ती होते. पोलीस यंत्रणेने त्यांचे दौरे आयोजित केले आणि साध्या वेशातले शेतकरी त्यांच्याशी चर्चा करायला ठेवले. अरे एवढे नाटकं करता तुम्ही. आणि शेतकऱ्याकडे जात असताना शेतकऱ्यांना दरडवून सांगणे, काय काय बोलले, सगळे सोंग करता येतात, पैशाचं करता येत नाही, हे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले. अहो तुम्ही कसं बोलू शकता असं? त्याचं पीक वाहून गेलं, त्याच्या मदतीला काय करणार आहे, कसं देणार आहे, त्याला काय दिलासा देणार आहे, त्याचे तुम्ही आसू कसे पुसणार आहे, त्याच्या पाठीशी कशी उभे राहणार, त्याऐवजी ते असं विचित्र बोलताय. त्यानंतर गिरीश महाजन सांगतात मी काय खिशात पैसे घेऊन फिरतो का. कोणी म्हणतं की बोलता बोलता आमची लिंक तुटते, मधामधात बोलू नका. असं मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन बांधावर बोलणं हे वास्तविक पाहता चुकीचं आहे. बांधावर जायलाच पाहिजे होतं. मात्र पहिले मंत्रिमंडळाची बैठक घ्या, शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं पॅकेज जाहीर करा आणि ते पॅकेज जाहीर केल्यानंतर मंत्र्यांना बांधावर पाठवा. 1 किंवा 2 बांधावर पाठवा, खरोखर किती नुकसान झालं त्याचा आढावा घ्या आणि वापस येऊन कॅबिनेटमध्ये पॅकेज मंजूर करा. त्यांनी 1ही नाही केलं आणि 2ही नाही केलं, तर गेले नुसते गेले आणि चाललो बांधावर जायचं नाटक केलं, वापस आले आणि कुठलीही मदत करण्याकरता तयार नाहीत. मुख्यमंत्री हे राज्य सरकारचे सरकार आहे, ते म्हणतात की संविधानाने राज्य सरकार तर कदाचित एखाद्या वेळेस संघाच्या एखाद्या स्वयंसेवकाच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडनं संविधानाची प्रत स्वीकारली तर तुम्ही त्याच्या सत्ता करणार? अहो संविधान स्वीकारा म्हणून आम्ही तर सहर्ष जातच आहोत ना. आणि त्यांनी संविधान स्वीकारावं. शेवटी आम्ही या आध्यात्मिक परंपरेचे पाईक आहोत आणि भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ते लिहित असताना त्याच्या आधी स्वातंत्र्य संग्राम आहे आणि एक फार मोठी परंपरा गौतम बुद्धांपासूनची, महावीर, गुरु नानक, बसवेश्वर, चक्रधर स्वामी, वारकरी संप्रदाय, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्या परंपरेच्या अनुषंगानं संविधान निर्माण झालेलं आहे. आणि त्यातून आमचा आग्रह आहेच ना की पसायदानातली जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्पर जडो मैत्र जीवा. आम्ही खलत्वाचा नाश करा, तलवार चालवा नाही. तुझ्या मनातलं खलत्व जे आहे ते सांडू दे बाबा, आणि तुला त्या सत्कर्मी रती वाढव. आणि ती सत्कर्माची रती संविधानाच्या अनुषंगाने आहे. हा आमचा सत्याग्रह आहे. तुषार गांधी मागे इथे आले होते, आपण जिथे बसला तिथेच बसले होते आणि त्यांनी माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना ते क्रांतिकारी आहेत असं सांगितलं होतं आणि त्याच्या समर्थनार्थ आपले विचित्र लॉजिक त्यांनी मांडले होते. काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? काँग्रेस पक्ष त्यांना क्रांतिकारी समजते काय? नाही, त्यांनी एक्झॅक्टली काय बोललंय मला माहीत नाही. आणि त्यांचं एकंदरीत विवेकी वावर न बघता ते अशा प्रकारचे बोलतील की नाही बोलतील यावरच मला मुळात संशय आहे. त्यामुळे आता ते तुमचं ऑन रेकॉर्ड जे आहे तर मला त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं रेकॉर्ड मला दाखवा, त्यानंतर मी यावर टिप्पणी करणं उचित राहील. राज्य सरकारने सूचना जारी केली आहे. 6,475 चौरस मीटरवर जे आहे ते VM आणि ईडपॅटचे जे आहे ते गोदाम उभारणार आहे. कसं बघतं त्याकडे? वोट चोर गद्दी छोड हा सर्व आमचा जो नारा आहे या सगळ्या धांदलीच्या अनुषंगानं तो आहे. कामठीमध्ये झालेली सगळा जो गोंधळ आहे तो आपल्यापुढे आमचे सुरेशभाऊ भोयर या ठिकाणी आहेत. त्यांनी सर्व पर्दाफाश केला आहे. आज प्रफुल्ल गुर्देजी नाहीत, मुख्यमंत्र्यांनी पण कशी चोरी केली ओटाची तेही आहे. एकंदरीत फ्री अँड फेअर इलेक्शन हे होत नाही आहेत, हे कडू सत्य आहे. आणि निवडणूक आयोगाला देवेंद्र फडणवीस त्यांचे वकील म्हणून राहतात आहे, मात्र निवडणूक आयोगाला वेठीस धरण्याचं काम नरेंद्र मोदी हे करत आहे. थँक्यू. प्रवेशाच्या अनुषंगानं हां पाटलांना एक मोठे सेवन देऊन टाका आणि त्यांना सगळ्यांना मारून टाका. मराठा समाजाच्या स्वभावाने 374 जातींवर अन्याय केला असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. कशा पद्धतीने बघता? या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न हा होत आहे. एकंदरीत काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं यावर तोडगा काढावी आहे. भारतीय जनता पक्ष जातीच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भांडणं लावत आहे, एक पोलरायझेशन करत आहे. आणि या सगळ्यांमध्ये भ्रम पसरवणं हे भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे त्यांचा आम्ही निषेध या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि आरक्षणाच्या अनुषंगानं तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला 42% जागा या तेलंगणा सरकारने दिला. आणि त्यांचा हा ओबीसीच्या आणि सर्वांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने त्यांचा कल्याणकारी निर्णय हा केवळ आणि केवळ जातीनिहाय जनगणनेमुळे शक्य झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना लवकर करावी आणि या वेगवेगळ्या जातींचा असणाऱ्या आरक्षणाच्या मागणीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा ही एकंदरीत काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे. शेवटचा प्रश्न असा आहे. ओबीसी आंदोलनावरती तुमच्या पक्षामध्ये 2 नेते जे आहेत त्यांच्यामध्ये शब्द पडलेली आंदोलनाची बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवार. बबनराव तायवाडे तुमच्या पक्षात आहे का नाही आहे याचं उत्तर द्या. आणि विजय वडेट्टीवार यांची भूमिका, बबनराव तायवाडे यांची भूमिका दोन्ही वेगवेगळ्या आहे. कोणची जी पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या पक्षाच्या भूमिकेनुसारच काँग्रेस पक्षाची सर्व आमची आदरणीय नेते मंडळी ही या भूमिकेतून कुठेही 2 शकलं न पडू देता ही कार्यरत आहेत. आता मी जेही ही आमच्या पक्षाची जातीनिहाय जनगणना आणि भाजप जी आहे ही भांडणं लावते आहेत, हे सत्य हे जे मांडतात आहेत ते आमच्या पक्षाचे आहेत. 10 ऑक्टोबरला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये जे बघितलं असेल तर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नेत्यांचं समर्थन आहे, मात्र नाना पटोलेची वेगळी भूमिका आहे, विजय वडेट्टीवारची वेगळी भूमिका. जो मोर्चा निघतोय तो ओबीसीच्या अंतर्गत एक तयार झालेल्या त्यांच्या व्यासपीठाच्या फोरमच्या माध्यमातून तो निघतोय. काँग्रेस पक्षाची एकंदरीत भूमिका मी आपल्याला जातनिहाय जनगणना या अनुषंगाने आमची आहे हे मी आपल्याला अधिकृत रूपात सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.